कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाजूला हो निशे, निशे बाजूला हो। निशी या पोरा तुका फूल घातली या तुका आता नाही करणार। निशी टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, काहीही भोगायला तयार आहे। पण आज मी ह्या पायऱ्या चढणार आहे आणि तुझा हात मागणार आहे। ए हिरोगिरी करूक ना, तू पिक्चर नाया संसार असा बंदूक बघतास काय हकाचा का? चल नेक काका, नेक काका, नेक बोललो ना। काय चाललंय? तू तुझी हिम्मत कशी झाली इकडे यायची? मला तुमच्याशी बोलायचं आहे। मला तुझं काही ऐकायचं नाहीये, आल्या पावली निघून जा। मला घालवून द्याल, पण तुमच्या मुलीतलं माझ्याबद्दलचं प्रेम ते कसं घालवा? आणि माझ्याच उमऱ्याजवळ उभा राहून माझ्या मुलीच्याच नावाने मला धमक्या देतोय। मी धमकी देत नाही, पण मी जे काही करतोय ते तुमच्या मुलीच्या सुखासाठी करतोय। माझ्या मुलीचं सुख कशात आहे हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? दादा मामा ऐक ना, आपण हे सगळं आज शांतपणे बसून बोलूया ना। आता काय बोलूचा, काय बोलूचा? अरे श्रीनू, ह्या पोरामुळे तुला लग्न मोडला, या का मी सोडत नाही। हा बंधू सिनू, या मुलाला आपल्या घरात स्थान मिळणार नाहीये। याला मी घराचा उंबरठा ओलांडू देणार नाहीये। तुमच्या मनात माझ्याबद्दलचा राग मी समजू शकतो। माझ्यामुळे प्रॉब्लेम झालेत, वाद झालेत, लग्न तुटले। रिअली सॉरी फॉर, खरंच मला तुमचा अपमान करायचा नाहीये किंवा मला दुखवायचं नाही। माझं खरंच तुमच्या मुलीवर प्रेम, मला तिच्याशी लग्न करायचं। बस! या शब्दाचा उल्लेख परत करू नकोस हा। स्वतःला थांबवेन मी, पण भावनांचं काय? प्रेम नाही ना थांबू शकत। या तुझ्या प्रेमाला मान्यता मिळणार नाहीये। निशीचा हात मी तुझ्या हातात देणार नाहीये, सांगून ठेवतोय। तुम्हाला मी आत्ता आवडत नसेन हे मला समजतंय, मला कळतंय, पण या घराने होताना तुम्ही मला एक्सेप्ट करावं, यासाठी मी काहीही करायला तयार। काहीही करायची गरज नाहीये तुला, कारण माझा निर्णय बदलणार नाहीये। काय सुरू हा? ज्या पोरान माझ्या लेकाचं लग्न मोडला ते का तुम्ही नजरेसमोर तरी कसा उभा करतास? या घरात कोणाक माझी किंमत हा की नाही? लाली लाली जरा शांत हो। घरात ना पाहुणे येलेले होत, हा त्यांचं पाहुणचार करायचो तुमका? ताई असा काय होणार नाही, कळला मा? मग ह्यो पोरगो इथे उभो कशात? लाली आधी काय झाले ते ऐकून तर घे। माझा ना सगळा ऐकून बघून सगळा झालेला, हा? आये
या घरात राहणं आणि या घरातलं एक अन्नाचं कण पण घेणं ना मग नकोसा झालेला हा. या पोराक ना आधी बाहेर काढा. ए चल बाहेर. नाही, बसा बसा तुम्ही. हळद लावून देऊ का तुम्हाला? नाही, आय एम फाईन. मी ठीक आहे. प्लीज डोंट वरी. आणखी काही हवंय का? मला काहीच नको. मी खरंच ठीक आहे. तुम्ही पूजा करायला आलात, प्लीज तुम्ही पूजा करा ना प्लीज. देवा, निशी आणि नीरज दोघांचं एकमेकांवर खरा प्रेम आहे. एकमेकांसाठी जेवढा करूच तेवढा प्रयत्न करतात आणि तेवढाच प्रयत्न घरातल्यांचा विश्वास जिंकण्यासाठी पण करतात. त्यांच्या प्रेमाक यश दे आणि याच अंगणात दोघांचं लग्न लागू दे. नीरज, नीरज, काय झालंय? काय झालं? काय अवस्था करून घेतलीयस? तरी मी तुला सांगत होते, बस झालं सगळं, पण तू नाही ऐकलंस माझं. नीरज, ह्या लोकांना तुझं प्रेम नाही कळत. त्यांना फक्त त्यांचा इगो कळतो. बघ तुझी काय अवस्था केली आहे ही. नीरज, तू चल 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 तू इथून. या खोतांवरती आता पोलीस केसच करते. मॉम, तू असं काहीच करणार नाहीस. नीरज, तुला अजूनही यांचा पुळका येतोय. नीरज, तुझ्यासारखं मन मोठं नाहीये त्यांचं, आणि ते असतं ना तर तुझी ही अवस्था झालीच नसती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.